नमस्कार. इंडिया न्यूज 21 मीडिया परिवारामध्ये आपलं स्वागत आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठ येथील विज्ञान व इंग्रजी विभागातर्फे 27 फेब्रुवारी रोजी राष्ट्रीय विज्ञान दिन उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमास भाभा अणुसंशोधन केंद्र येथील शास्त्रज्ञ डॉक्टर रविकांत आळतेकर व डॉक्टर जयंत जोशी यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच कुलसचिव डॉक्टर अमित शेष, अधिष्ठाता डॉक्टर S.L. नलबलवार, समन्वयक प्राध्यापक डॉक्टर S.G. दाहोत्रे आणि प्राध्यापक डॉक्टर P.V. लोखंडे उपस्थित होते. डॉक्टर आळतेकर यांनी C.V. रमण यांच्या मूलभूत मूल्यांवर तसेच भारतातील महिला शास्त्रज्ञांविषयी माहिती दिली. डॉक्टर जोशी यांनी भौतिकशास्त्रातील विविध मूलभूत प्रयोगांवर मार्गदर्शन केले. नमस्कार. आज जागतिक मराठी भाषा दिन आहे आणि उद्या राष्ट्रीय विज्ञान दिन आहे. तर राष्ट्रीय विज्ञान दिनाच्या पूर्वसंध्येला जागतिक मराठी भाषा दिन दोन्हीच्याही तुम्हाला शुभेच्छा देतो. आज राष्ट्रीय विज्ञान दिनाच्या निमित्तानेच आज इथे लोणेरमध्ये जे तंत्रज्ञान विद्यापीठ आहे त्या तंत्रज्ञान विद्यापीठामध्ये व्याख्यानाला आलं होतं. तर तिथे एकंदरीतच जे सहभागी विद्यार्थी होते म्हणजे इथले म्हणजे जे शिक्षण घेणारे विद्यापीठातले शिक्षक तर विद्यार्थी होतेच, त्याचबरोबर परिसरातल्या शाळांमधले विद्यार्थी देखील इकडे बोलवले होते. आणि त्यांच्या एकंदरीत ज्ञानाबद्दलची त्यांची उत्कंठा बघितल्यानंतर असं वाटतं की इथे ज्याला म्हणतात ना त्याच्यामध्ये क्षमता खूप आहेत, इच्छाही आहे. त्याला जे काय आवश्यक पूरक गोष्टी करणं गरजेचं आहे ते आपण करायला पाहिजे. त्याच्यात आपण कुठे कमी पडू नये. कारण आता जे राष्ट्रीय शिक्षण धोरण आलेलं आहे त्या राष्ट्रीय शिक्षण धोरणामध्ये संपूर्ण चित्र बदलण्याची क्षमता आहे. पण त्याच्यासाठी शेवट धोरण कितीही चांगलं असलं तरी जी अंमलबजावणी करणं आहे ती म्हणजे जमिनीवरती जी अंमलबजावणी आहे ती करण्यासाठी शिक्षक तेवढेच सक्षम झाले पाहिजे. त्याच्यासाठी शिक्षकांच्या ज्या कार्यशाळा किंवा त्यांना जे काय म्हणजे राष्ट्रीय शिक्षण धोरणाच्या दृष्टिकोनाने अपेक्षित बदल काय, मग ते कसे करायचे, व्यवहारामध्ये आणताना काय काय मर्यादा आहेत, त्याच्यावर मात कशी करायची, या सगळ्या गोष्टी आपण करू शकतो. शिक्षक देखील बरेच उत्साही, बरेच जण येऊन भेटले, त्यांनी काही शंका विचारल्या आणि त्या सगळ्या म्हणजे त्याच्यावर काहीतरी मार्ग काढता येण्यासारख्या म्हणजे त्या समस्या आहेत. तर आपण सगळे जर मिळून ठरवलं की समजा त्यांचं काय गटागटाने येत्या 3-4 वर्षांमध्ये सातत्याने काही प्रशिक्षण घेतलं म्हणजे वर्षातनं 1-2दा जे काही क्षमता असेल त्याप्रमाणे, मग त्याच्यासाठी काय त्या स्थानिक पातळीवर काय व्यवस्था उभ्या कराव्या लागतील, त्याची काहीतरी व्यवस्था करावी लागेल. तर हे जे सगळं आहे ते करणं गरजेचं आहे. कारण आपण जे काय म्हणतो आहे ना आता आज म्हणजे यावर्षीचं जे राष्ट्रीय विज्ञान दिनाचं जे घोषवाक्य आहे ते असं आहे की म्हणजे विज्ञानामध्ये महिला वैज्ञानिक या उत्प्रेरक म्हणून कशा का म्हणते ते वुमेन इन सायन्स ॲज अ कॅटलिस्ट फॉर विकसित भारत. म्हणजे विकसित भारतामध्ये त्यांनी उत्प्रेरकाची भूमिका बनवावी. म्हणजे उत्प्रेरक म्हणजे काय तर एखादी रासायनिक अभिक्रियाची गती वाढवण्यासाठी जे रसायन वापरलं जातं त्या म्हणतो उत्प्रेरक. तसं हा जो वेग आहे विज्ञान क्षेत्रातल्या प्रगतीचा तो जर आपल्याला वाढवायचा असेल तर त्याच्यासाठी कॅटलिस्ट म्हणजे उत्प्रेरक म्हणून महिला वैज्ञानिकांनी भूमिका बजावावी. आणि मला खात्री आहे की महिलांमध्येही म्हणजे पूर्ण क्षमता असते. आपण इतके दिवस म्हणजे आपला लोकसंख्येचा तो निम्मा घटक आहे त्याला इंग्रजीमध्ये अंडर इस्टिमेट केला असं म्हणतात. तर ते अंडर इस्टिमेट न करता त्यांच्याकडे ज्या क्षमता आहे त्या क्षमतांचा अधिकाधिक वापर करावा. म्हणजे पुरुष आणि स्त्रियांनी दोघांनी मिळून जर हे जे काय म्हणतात ना भारताचा महारथा या सारे मिळून ओढूया, तर आपण सारे मिळून जर हा रथ ओढला तर नक्कीच आपण वेग वाढू शकेल. आणि अपेक्षित जे काय आहे विकसित भारत 1947 त्यावेळेला आपण विकसित भारत म्हणून आपल्याला स्वतःला ज्याला म्हटलं तर स्वयमेव मृगेंद्रता म्हणजे काय तर जो वनाचा राजा असतो सिंह, त्या सिंहाचा कोणी राज्याभिषेक करत नाही, त्याला कोणी अभिषेक करत नाही, त्याला स्वतःला त्याच्या क्षमतेवर मृगया म्हणजे त्याची शिकार करून त्याला सिद्ध करावं लागतं की
या जंगलाचा राजा मीच आहे, तसंच या क्षेत्रामध्ये जर विकसित आहे किंवा या क्षेत्रामध्ये आम्ही विकसित आहे हे सांगण्यासाठी आपल्याला बाहेरून कुठे येणार नाही, आपल्यालाच ते आपल्या कृतीतून सिद्ध करून दाखवावं लागेल. आणि ते जर आपण योग्य पावले उचलली तर होऊ शकेल अशी मला खात्री आहे. पुन्हा एकदा शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. कार्यक्रमाच्या शेवटी शालेय विद्यार्थ्यांच्या निबंध स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिक वितरण करण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन डॉक्टर S.N. जाधव यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्राध्यापक P.B. लोखंडे यांनी केले.